मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। डॉक्टर अपर्णाताई कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूर येथील तहसील कार्यालय व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे थाटात लोकार्पण सोहळा। स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर दिनांक 15 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद मतदारसंघातील विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा करण्यात आले। संग्रामपूर येथील नवीन तहसील कार्यालय व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे स्वतंत्र दिनी 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण सोहळा थाटात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पत्नी डॉक्टर अपर्णाताई कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला। संग्रामपूर येथे सर्वप्रथम तहसील निवासस्थानाची लोकार्पण करून त्यानंतर तहसील कार्यालयाचे नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा डॉक्टर अपर्णाताई कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी फीत कापून करण्यात आला। त्यानंतर इमारतीच्या आवारातील खुल्या जागेत सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर अपर्णाताई कुटे, सचिन देशमुख, शांताराम दाणे, डॉक्टर किशोर केला, भाऊराव अवचार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ तळेले, तहसीलदार प्रशांत पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। अतिथींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शासकीय कर्मचारी निवासस्थान व तहसील इमारत बांधकामाबद्दल समाधान व्यक्त करून आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील झालेल्या तहसील इमारतीच्या उत्कृष्ट बांधकामावरून संग्रामपूरला सिंगापूरची उपमा देऊन आमदारांचे आभार मानले। त्यानंतर सचिन देशमुख व बांधकाम विभागाचे एकनाथ तळेले आणि शेवटी डॉक्टर अपर्णाताई कुटे यांचे भाषण झाले। यावेळी महसूल अधिकारी, बांधकाम अधिकारी व इतर राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते। दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। जे कंत्राटदार आहे, अभियंता आहेत, सगळ्यांचं मनपूर्वक खूप मी अभिनंदन करते। आणि तहसीलदार साहेबांनी एक छोटीशी आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विनंती केली की जी ही इतकी सुंदर वास्तू उभी झाली आहे ही अशीच सुंदर राहणं ही सगळी आपल्या नागरिकांची जबाबदारी आहे। जातीने इथे मला माहिती आहे आपले पदाधिकारी जेवढे आहेत लोकांचे छोटे मोठे कामं घेऊन इथपर्यंत घेऊन येतात आणि खरोखर तुमच्यासाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सगळी व्यवस्था झाली आहे। पण ही आता आपली जबाबदारी आहे की ही वास्तू अशीच सुंदर वर्षानुवर्ष टिकून राहिली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे। त्याच्यामुळे जे काही त्यांनी सूचना केल्या, गुटखा, तंबाखू, आपण जर कटाक्षाने या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नागरिक सुद्धा ही जाण ठेवतील आणि आपल्याला हे असंच कायम वैभव दिसेल।